काल मी तुमच्यासोबत स्टोर रूमचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला होता. तर आज माझं स्टोर रूम पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. नको असलेल्या वस्तू सगळ्याच फेकून दिलेल्या आहे. उगाचच आपण ना खोके, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बरण्या का साचवतो ना हेच मला कळत नाही आणि नंतर समजतं की याचा काहीच आपल्याला वर्षभर उपयोग झालेला नाही. मग मी काय केलं, ते सगळं फेकून दिलं. मला अशी सवय आहे, तुम्हाला पण अशी सवय आहे का हो? तर असो. त्यानंतर सकाळी सकाळी ना माझं सगळं नित्यनेमाची कामे आवरून झाली. देवपूजा झाली, मुलांचे टिफिन झाले, मुलंही कॉलेजला गेली, मग स्वयंपाक झाला. सकाळी सगळ्या घराची झाडझूड झाली आणि सगळं आवरून झालं. त्यानंतर माझ्याकडं वेळ होता, तर माझ्याकडनं 2-3 दिवसापासून कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होत्या, त्याही मी घड्या घालून घेतल्या. नवरात्रात खूप साड्या घालणं झालं होतं, त्या धुवून त्याच्याही आज घड्या घालून त्या कपाटात ठेवून दिल्या. त्यानंतर ना मला करायचं होतं तूप. म्हटलं चला तुमच्यासोबतही तो व्हिडिओ शेअर करू. तर इथे माझ्याकडे 8 दिवसाची साचवलेली साय आहे. तर मग ती मी साय घेतली. मी साय ना फ्रीजमध्ये साचवते. त्यानंतर मी ती साय घेतली आणि त्यात 1 तांब्या भरून पाणी टाकलं आणि घुसळायला सुरुवात केली. तर ही ना माझी इलेक्ट्रॉनिक्सची रवी आहे, मी त्यानेच ती साय घुसळत असते. तर पहिले प्रथम ना नुसताच फेस येत होता, मग समजून घ्यायचं की अजून थोडं घुसळायची आवश्यकता आहे. त्यानंतर मी चांगलं घुसळून घेतलं, तर लोण्याचे गोळे बघा कसे बाजूला निघाले. त्यानंतर मी ते सगळे गोळे एका पातेल्यात काढून घेतले आणि लोणी बघा किती पिवळं धमक दिसतंय, कारण ना आमचं दूध हे गाईचं दूध आहे. त्यानंतर मी ते चांगलं धुवून घेतलं. धुवून का घेतलं, तर कारण त्याचं खूप मग नंतर वास येतो. आता इथे त्या लोण्याचं फेस होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. म्हणजेच त्याचं काय होतं, मग पाणी ना सगळं आटायला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू बघा तूप असं वरती येतं आणि बेरी खाली येते. आपण ना ती बेरी आणि तूप सारखं सारखं हलवायचं नाही. नंतर काय होतं, मग ते पुन्हा बेरी तुपात मिक्स होते आणि मग नंतर तूप कढवायला खूप वेळ लागतो. आणि नंतर इथे माझं तूप काढून झालेलं आहे. धन्यवाद.